यंत्रणा आहे पण माणसंच नाही. वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन धूळ खात, गर्भवती मातांची फरफट. रुग्णालय आहे, यंत्रणा पण आहेत, पण सेवा देणारे माणूसच नाहीत. हीच विदारक परिस्थिती सध्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेची वास्तविकता उघड करत आहे. माता बाल संगोपन केंद्रात लाखो रुपये खर्चून उभारलेली सोनोग्राफी यंत्रणा आज बंद अवस्थेत पडून आहे, कारण ती चालवण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरच उपलब्ध नाहीत. वसई विरार महानगरपालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात सोनोग्राफी यंत्रणा बसविण्यात आली असली तरी त्या ठिकाणी सोनोग्राफी करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षित व कायमस्वरूपी डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे ही यंत्रणा वापरातच येत नाही. परिणामी ही महत्त्वाची यंत्रणा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शहरात महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर सेवा दिल्या जात असल्याचे चित्र बाहेरून दिसते. सध्या शहरात 2 माता बाल संगोपन केंद्र, 7 रुग्णालये, 21 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 15 आपला दवाखाना, 35 आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्रे या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात महत्त्वाच्या सेवा केवळ मनुष्यबळाच्या अभावामुळे कोलमडताना दिसत आहेत. सुरुवातीच्या काळात सोनोग्राफीसाठी डॉक्टर उपलब्ध झाले होते, मात्र ही यंत्रणा हाताळण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टर नियुक्त न झाल्याने ही सेवा सातत्याने बंद पडून राहू लागली. परिणामी गर्भवती महिला व गरजू रुग्णांना खासगी सोनोग्राफी केंद्रात जावे लागत आहे. यामुळे गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडत असून मोफत आरोग्य सेवेचा फक्त कागदावरच लाभ मिळतो, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान या संदर्भात लवकरच शहरातील खासगी सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना आव्हान दिले जाईल, अशी माहिती महापालिकेतील खास सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र तोपर्यंत रुग्णांनी काय करावे हा प्रश्न अनुत्तरितच आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिका ही ठेका पद्धतीवरच चालत असल्याचे चित्र अधिकच ठळक होत आहे. करोना सारख्या भीषण महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आजपर्यंत कायमस्वरूपी करण्यात आले नाही. आजही हे सर्व कर्मचारी ठेकेदारामार्फत सेवेत असल्याने त्यांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम असते. आज आपण सेवा देतोय, उद्या नोकरी राहील की नाही याची खात्री नाही. या भीतीच्या छायेखाली काम करणाऱ्या मेडिकल स्टाफची मानसिक अवस्था प्रशासनाला दिसत नाही का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. नर्स, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी वेळोवेळी करूनही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आज प्रश्न फक्त यंत्रणेचा नाही तर माणुसकीचा आहे. यंत्रणा उभी करून फोटो काढण्यात प्रशासन धन्यता मानत असेल, पण या यंत्रणेमुळे एखाद्या आईचे, एखाद्या बाळाचे प्राण वाचले नाहीत तर या यंत्रणेचा उपयोग काय? वसई विरारकरांच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासन कधी खरोखरच गंभीर होणार? हाच प्रश्न आता जनतेच्या मनात घुमत आहे.